नमस्कार. यात असलेल्या कथा, कविता आम्हाला आवडल्या म्हणून तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी ध्वनिमुद्रित करत आहोत. हे ध्वनिमुद्रण विनामूल्य आहे. आमच्या प्लांट अ जॉय संकल्पनेअंतर्गत तुमच्या आनंदासाठी हा एक प्रयत्न. प्रेरणा. सहभाग अस्मिता व्यास, वसुधा बनसोड आणि ज्योती माटे. विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही. विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही. विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा. दुःख तापानं व्यथित झालेल्या माझ्या मनाचं तू सांत्वन करावं अशी माझी अपेक्षा नाही. दुःखावर जय मिळवता यावा एवढीच माझी इच्छा. जगात माझं नुकसान झालं, फसवणूक वाट्याला आली तर मन खंबीर राहावं एवढीच माझी इच्छा. माझं तारण करावंस ही माझी प्रार्थना नाही. तरुण जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं एवढीच माझी इच्छा. माझं ओझं हलकं करून तू माझं सांत्वन केलं नाहीस तरी माझी हरकत नाही. ते ओझं वाहण्याची शक्ती मात्र माझ्यात असावी एवढीच माझी इच्छा. सुखाच्या दिवसात नतमस्तक मी तुझा चेहरा ओळखावा आणि दुःखाच्या रात्री सारं जग जेव्हा माझी फसवणूक करील तेव्हा तुझ्याविषयी माझ्या मनात काही शंका निर्माण होऊ नये एवढीच माझी इच्छा, एवढीच माझी इच्छा. काय आज कविता वाचन का? अरे अस्मिता, वसुधा, तुम्ही कधी आलात? या 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 बसा ग. या. अगं तू वाचत होतीस ना तेव्हाच आलो. हा. आणि इतकी सुंदर कविता ऐकून इथेच थांबलो. कुणाची ग ही कविता? अगं रवींद्रनाथ टागोरांची. मला कोणीतरी ना त्याचं भाषांतर दिलं म्हणून जरा वाचत होते. आवडली ना तुम्हाला पण? म्हणजे काय अगं, आणि आपली मनं काय जुळली आहेत. हां. आजच मी पण एक सुंदर कविता वाचली, अगदी याच अर्थाची, बर. संजीवनी बोकील यांची. आणि ना मला तुमचीच आठवण आली. ऐका हा. हो. प्रार्थना. दूर दिव्याचा प्रकाश दिसतो आहे मजला, त्या वळणावर पोहोचणार मी उमेद मजला. उदार हस्ते भगवंताने मला घडविले, बुद्धी मानस आत्मशक्तीचे सामर्थ्य दिले. त्या जिद्दीचा स्त्रोत आतुनी उगम पावला, त्या वळणावर पोहोचणार मी उमेद मजला. वाढविले मज मातपित्याने प्रेम भराने, जीव लाविला त्रास सोसला हसत मुखाने. त्या कष्टांचे सार्थक करणे ध्यास जीवाला, त्या वळणावर पोहोचणार मी उमेद मजला, उमेद मजला. हो ग, काय सुंदर कविता आहे ना. बघ ना आता, प्रेरणा ही कशातूनही मिळू शकते. एखादं पुस्तक, एखादा माणूस, गाण्याची ओळ, प्राणी पक्षी, कथा कविता, अगं इतकंच काय तर एखादा प्रसंग सुद्धा प्रेरणादायी ठरू शकतो, नाही का? अगदी बरोबर. या सगळ्यांबरोबरच आपण ज्या एकमेकांना भेटवस्तू देतो ना त्या सुद्धा खूप उत्साह आणि चांगल्या गोष्टी देण्यासाठी प्रेरणा देतात. एक कविता ऐकवते हा. हो. भेटवस्तू. हो चालेल. या अथांग आणि अनंत पसरलेल्या जगात आहेत कितीतरी अशा गोष्टी ज्या हाती लागत नाहीत, तोलल्या व मोलल्या जात नाहीत, आणि तरीही सर्वजण एकमेकांना काहीतरी देत असतात, काहीतरी घेत असतात. त्या भेटवस्तू असतात. कारण जे अमोल आहे, ज्याची परतफेड करताच येत नाही आणि करूही नये, जे आपल्या हृदयापाशी जपायचं, अशा त्या प्रेमामुळे ही देवाणघेवाण होते, त्या भेटवस्तू असतात. नेहमीच्या व्यापात आपण स्वतःला गुंतून घेतो. कधी तर त्यात इतके बुडून जातो की भेटावे वाटूनही भेटी होत नाहीत. अशा वेळी आपली आठवण देण्यासाठी त्या भेटवस्तू असतात. असे अनेक जण आपल्यावर जीव लावणारे असताना देखील कधीतरी मन भरकटतं, उदास एकाकी वाटतं. अशा वेळी सुखद आठवणी उजळवणाऱ्या, मन प्रसन्न करणाऱ्या त्या भेटवस्तू असतात. त्या सांगत असतात, आहेत आपली काळजी करणारी, आपल्यावर प्रेम करणारी, आपली माणसं ज्यांना आपण खूप हवेसे आहोत. त्याच निर्मळ आनंदासाठी या भेटवस्तू असतात, या भेटवस्तू असतात. अगं अस्मिता, तुझ्या डोळ्यात पाणी का आलं? ज्योती, ही कविता ऐकून मला ना एक प्रसंग आठवला. हां. वसुधा, हे ब्रेसलेट ओळखलंस का? हो तर,
मी कशी विसरेन ग? तू नुकतीच तुझ्या नवीन घरात शिफ्ट झाली होतीस. रोज भेटणारे आपण चक्क आठवड्याभराने भेटत होतो. हो ना, तुला दारात बघून मला अत्यानंद झाला. नवीन घराच्या धामधुमीतही मी तुला मिस करत होते ग. मात्र तू दिलेलं हे ब्रेसलेट मला सतत तुझी आठवण आणि त्यापासून मिळणारा आनंदही देत होतं. एखाद्या उदास क्षणी आपल्या प्रिय व्यक्तीने दिलेली भेटवस्तू मनाला किती खुलवून सुखावून जाते, नाही? अगं, यावरूनच मी चिकन सूप या पुस्तकात वाचलेली भेटवस्तू ही गोष्ट माझ्या भाषेत लिहिली आहे. ती वाचून दाखवू का ग? हो हो, हो, तर. जरूर. भेटवस्तू. आमच्या घरी दिवाळी असूनही अंधकार दाटून आला होता. माझा मोठा भाऊ विजय सैन्यात होता आणि मागच्याच महिन्यात त्याला वीरमरण आले होते. काश्मीर हद्दीचे रक्षण करताना घुसखोरांचा पाठलाग करत असताना तो मारला गेला होता. लहानपणापासून दऱ्याखोऱ्यात फिरायची प्रचंड हौस त्याला होती. रोज संध्याकाळी शाळेचा अभ्यास कसाबसा आटपून तो गावामागच्या माळरानात हिंडायला जात असे. येताना असंख्य अद्भुत गोष्टी आणत असे. म्हातारीचा कापूस, वाळलेली पाने फुले, रंगीत दगडं आणि खूप काही. आणि प्रत्येकाच्या वाढदिवशी त्याची भेटवस्तू बनवून तो देत असे. आम्ही सगळे आपापल्या वाढदिवशी या अनमोल भेटीची वाट बघत असू. त्याच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करत होतो. आमच्या कुटुंबात माझा भाऊ माझ्या वडिलांच्या जास्त जवळ होता. त्यांचा वाढदिवस दिवाळीच्या पाडव्याला यायचा व त्यांना तर भाऊ खास भेट द्यायचा. त्या सर्व आठवणी आठवत बाबा सतत अश्रू ढाळत असत व शून्यात बघत असत. आम्हाला त्यांचीच जास्त काळजी वाटत होती. अचानक दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी कुरिअरने एक पार्सल आले. आम्ही ते उघडले आणि आश्चर्यचकित झालो. मला तर रागच आला. आमच्या विजयचा, माझ्या भावाचा सैन्यातील गणवेश त्यांनी पाठवला होता. का आमच्या जखमेवरची खपली काढत होते हे लोक? आईने तो गणवेश छातीशी घट्ट धरला. बाबा डोळे विस्फारून पाहत उभे होते. कोणत्याही क्षणी ते कोसळतील असे वाटत होते. अचानक आईला त्या गणवेशाच्या खिशात एक वस्तू लागली. तिने हात घालून ती काढली तर काय, एक कागदी पिशवी. त्यावर बाबांसाठी वाढदिवसानिमित्त असा मजकूर होता आणि आतमध्ये झाडाच्या सालीपासून बनवलेला सुबक पंटीच्या आकाराचा दिवा होता. बाबांमध्ये जणू चैतन्य आले. त्यांनी झडप घालून तो दिवा घेतला, कुरवाळला आणि धावत स्वयंपाकघरात जाऊन त्यात तेल आणि वात घातली आणि अंगणात तुळशीजवळ नेऊन लावला. संधी प्रकाशात त्या निर्मळ ज्योतीचा प्रकाश बाबांच्या चेहऱ्यावर पडला होता. त्यांचा थकलेला चेहरा अगदी निवांत दिसत होता आणि त्या थकलेल्या चेहऱ्यावर 2 डोळे समाधानाने लुकलुकत होते व आमचे घर त्या उलाशा प्रकाशाने जणू काही भरून गेले होते. या भेटवस्तू किती छोट्या किंवा मोठ्या असतात याला महत्व नसतं ग. त्यामागची भावना मात्र फार महत्वाची असते. खरंय, हो. अगदी खरंय. हो ना. एक गंमत सांगते तुम्हाला. मी 9-10 वर्षाची असीन त्यावेळी बेल बॉटमची खूप फॅशन आली होती. हो हो. म्हणून मी आईकडे हट्ट केला की मला येलो कलरची बेल बॉटम हवी आहे. खूप दुकानं आम्ही शोधूनही ती काही येलो कलरची बेल बॉटम मिळेना. मग माझी आई कापड घेऊन आली आणि तिने स्वतःच 2 दिवसात माझ्यासाठी मला पाहिजे तशी बेल बॉटम शिवून अरे दिली. वा. त्यांनी मला इतका आनंद झाला की पुढचे अनेक दिवस मी ती अंगावरून उतरवलीच नाही. मला पण मी 8-9 वर्षांची असतानाचा एक प्रसंग आठवतोय. हा. आमच्या ना शाळेची ट्रिप होती. त्यासाठी मी आणि माझी आई सर्व तयारीनिशी अगदी सकाळी 7 वाजता शाळेत पोचलो. शाळा काय ग 15-20 मिनिटं चालत जाण्याच्या अंतरावरती होती. 7:30ला बसेस निघणार होत्या. शाळेत पोहोचताच एका मैत्रिणीच्या केसात पांढरा शुभ्र मोगऱ्याचा गजरा पाहताच मी आईकडे वळले आणि तणतणले, बघ मी गजराच विसरले, तू आठवण करून देणार होतीस ना. आणि डोळ्यातले पाणी लपवत मी मैत्रिणींच्या गटाकडे वळले आणि त्यांच्यातच रमले. बाईंनी शिट्टी वाजवली आणि आम्ही साऱ्याजणी लाईनीत बसमध्ये चढू लागलो. माझी नजर मात्र आईला शोधत होती, पण ती कुठेच दिसेना. एवढ्यात आई लांबून धावत धापा टाकत येताना दिसली. बसजवळ येताच तिच्या लाल झालेल्या घामेजल्या चेहऱ्यावर हास्य फुलले व हातातला मोगऱ्याचा गजरा तिने अलगद माझ्या हातात ठेवला. मी आनंदाने नाचतच बसमध्ये चढले. त्या दिवशीपेक्षा त्या प्रसंगाचे महत्त्व आता मी आई झाल्यावर मला जाणवते.
आजही आई अनेक कारणांनी अनेक भेटी मला देत असते. त्या अर्थातच मला फार आवडतात. पण प्रत्येक वेळी तो गजरा आणि आईचा त्यावेळचा चेहरा मला नेहमी आठवत राहतो. खरंय खरंय. आई म्हटल्यावर मला एक कविता आठवली आहे ग, तुम्हाला ऐकवते हा. आई. जिच्या पुण्ययोगे जग पाहिले मी, तया माऊलीला सदा वंदिते मी. सदा हास्यमुद्रा सदा गोडवाणी, तया वत्सलेच्या पदी लागते मी. जिची पूर्ण श्रद्धा प्रभूच्या ठिकाणी, तिला भक्तिभावे सदा पूजिते मी, सदा पूजिते मी. आहा, वाह वाह. आई हे नातंच नितांत सुंदर आहे. खरंय. आणि ते फक्त स्वतःच्या मुलांशीच असतं असं नाही, तर ते प्रत्येक स्त्रीच्या वागण्यातून वेगवेगळ्या प्रसंगी निरनिराळ्या ठिकाणी व्यक्त होत असतं. खरंय ग, अगदी खरंय. असं मी का म्हणतेय हे तुम्हाला आता ह्या माझ्या पुढच्या कथेतून कळेल. स्प्राईट. 2 रात्रींपूर्वी जन्मलेलं ते शिंगरू छोट्याशा तबेल्याच्या एका कोपऱ्यामध्ये अंगाची गुंडाळी करून चुपचाप पडून होतं. ते बघून मी अगदी वैतागले होते आणि हताशही झाले होते. त्या घोडीसाठी बाळंतपण फारच कठीण गेलं होतं आणि पिल्लाला जन्म देऊन बिचारी आई खूप रक्तस्राव होऊन मरण पावली. आई विना पोरकं पिल्लू माझ्या मनाला चटका लावत होतं. किती एकाकी वाटत होतं ते. घोडा म्हणून जगण्याचं ज्ञान पुरवण्यास त्याची आई जिवंत नव्हती. जन्मल्यानंतर 3 दिवस होऊन गेले तरी ते शिंगरू आपणहून उठून बाहेरच्या जगात डोकावण्यास मुळीच तयार होत नव्हतं. मी त्याचं नाव ठेवलं होतं स्प्राईट. स्प्राईटचा अर्थ परी. उद्देश हाच की ते आपल्या नावाला एक ना एक दिवस जागेल, पण तरी काही शारीरिक दोष नसतानाही दिवसेंदिवस ती उदास होऊनच बसून राहत होती. मधूनच ती आईचा गंध शोधू बघत होती. पोट भरण्यासाठी म्हणून ती खात होती, पण जनावर वाढताना त्याच्या अंगी जी स्फूर्ती आढळते ना, तशी मला स्प्राईटमध्ये दिसतच नव्हती. जणू काही स्प्राईटनी स्वतःला दुःखी ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आमच्या अश्वपैदास केंद्रावरती इतर घोडे आणि शिंगरूही होते. स्प्राईटला कधीकधी बळजबरीने उठवून आम्ही बाहेर मैदानावरती आणत असू. तेव्हा ती उत्कट नजरेने इतर घोड्यांकडे बघे, मग मोठा निश्वास टाकून केविलवाणं फुरफुरे. मान फिरवून उभी राहत असे. तिला परत तबेल्यापर्यंत नेईपर्यंत ती कुणाहीकडे बघणं टाळत असे. असेच काही आठवडे उलटून गेले, पण शिंगराच्या वागण्यात मात्र कोणताही फरक नव्हता. खाऊन पिऊन ती सुस्तावून पडून राहत असे आणि रोजची ठरलेली जबरदस्तीची चक्कर मारून आणण्यास तेवढीच फक्त उठत असे. इतर घोडे जसे जोरात धावत, सुरांवर नाचत, जीवनाचा आनंद लुटत, तसं करण्यात तिला कसलाही रस वाटत नसे. आणि एके दिवशी एक मोठा बदल घडला. स्प्राईटमध्ये नव्हे तर माझ्यातच. उन्हाळ्यातल्या प्रचंड उकाड्याच्या एका दिवशी मी उन्हापासून बचाव करण्यासाठी आमच्या घरातल्या थंड हवेत विश्रांती घेत होते. सूर्य क्षितिजाखाली अस्त पाहून हवेतला उष्मा कमी होईपर्यंत मधल्या रिकाम्या वेळात काय करावं हे मला कळत नव्हतं. मग मी घरातला फोटोंचा एक अल्बम बघत बसले. नंतर दुसराही बघितला. त्यातले फोटो पिवळे पडून जीर्ण झालेले वाटत होते. त्या फोटोमध्ये ना माझ्या आईचे बरेच फोटो मिळाले. माझ्या बाबांनी त्यांच्या मृत्यूच्या काही वर्षांपूर्वी ते फोटो माझ्या हवाली केले होते. त्या फोटोमधली ती स्त्री माझ्या फारशा ओळखीची झालीच नव्हती, पण तिने माझ्यावर खूप प्रेम केलं असावं अशी मी कल्पना करते. माझ्या बालपणीच तिचा मृत्यू झाला होता. त्यामुळे जे नातं अत्यंत गरजेचं आणि जिव्हाळ्याचं असतं ते मी कधीच अनुभवू शकले नव्हते. मला आठवू लागलं की लहानपणी शाळेच्या सहलीला गेल्यावर मी इतर मुलं मुली आणि त्यांच्या आईकडे टक लावून बघत असे. ते बघून दुःखाने माझं हृदय पिळवटून उठत असे. मग मी मान फिरवून दुसरीकडे बघू लागे. पण मग जेव्हा आमची एक शिक्षिका आपणहून माझी मैत्रीण बनून हळूहळू माझ्याशी माझ्या आईसारखी वागू लागली, तेव्हा कुठे मी फुलू लागले. त्यानंतर माझी वाढही झपाट्याने झाली. मी अभ्यासातही प्रगती करू लागले. जीवनाचा आनंद लुटून
खऱ्या अर्थाने सुखावून गेले. आत्ता मला त्या सगळ्याची जाणीव झाली. त्या क्षणी नव्याने निश्चय करून तळपत्या उन्हात भर दुपारी मी तबेल्याच्या दिशेने निघाले. मला कसलीही तमा नव्हती. मनापासून प्रयत्न करून बघणं एवढंच ध्येय होतं माझ्या नजरेसमोर. पुढच्या काही दिवसांसाठी मी स्प्राईटबरोबर त्या जागेतच मुक्काम ठोकला. 4 भिंतींआडची ती जागा म्हणजे स्प्राईटसाठी जगापासून दूर सुरक्षित अशी जागा होती. जवळच राहणाऱ्या एका मुलावर मी माझी रोजची कामं सोपवून दिली आणि नवऱ्याला मोबाईलवर फोन करून रोजच्या वस्तू मला आणून देण्याच्या सूचना देऊन ठेवल्या. त्या पूर्ण काळात मी त्या दुःखी, एकाकी, मुक्या जनावराशी सतत बोलत बसत असे. माझ्याबद्दल, त्याच्या आईबद्दल आणि मनात जे काही येईल त्याबद्दल. बोलून बोलून घसा कोरडा झाला की मग तिचं पांढऱ्या रंगाचं तोंड प्रेमाने चोळत असे. तिच्या अंगावरचे लालसर केस ब्रशनी विंचरून खरारा करत असे आणि मग दोघेही आम्ही झोपून जात असू. 4थ्या दिवशीच्या सकाळपर्यंत माझ्याही अंगाला घोड्यांचाच दर्प येऊ लागला होता. सकाळी मी उठले आणि एक मनोहारी दृश्य दिसलं. स्प्राईट आपणहून उठून तिच्या लांब सडसडीत पायांवर उभी होती आणि नाकानी मला हलकीशी ढुशी देऊन उठण्यास सांगत होती. काहीही न बोलता मी तबेल्याचं दार उघडलं आणि तिच्या जन्मानंतर प्रथमच तिनीच पुढे होऊन मला बाहेरच्या मोकळ्या हवेत नेलं. बाहेर आल्यावरती ती उड्या मारू लागली, लाथा झाडू लागली आणि खऱ्याखुऱ्या लहान शिंगराप्रमाणे मस्ती करू लागली. तिच्या डोळ्यातले भावही बदलले. त्यांच्यात वेगळीच चमक निर्माण झाली होती. जिवंतपणाचं पुरेपूर लक्षण भरलेलं दिसत होतं. आत्तापर्यंत रितं असलेलं तिचं हृदय जणू आता आनंदाने आणि जगण्याच्या नव्या उमेदेनी ओतप्रोत वाहत होतं. इतके दिवस जे उपभोगणं राहून गेलं होतं त्याची ती नंतर पूर्णरित्या भरपाई करू लागली. स्प्राईटनी आता कुठे जगायची खरी सुरुवात केली होती आणि पंख फुटल्यासारखी माझी स्प्राईट वेगात पळू लागली होती. वा, खरंच ग, आई आपल्या मुलांसाठी काय वाटेल ते करू शकते नाही. तबेल्यात झोपण्यापासून ते उंच गडावरून कड्या कपारीतून उतरण्यापर्यंत काहीही. खरंय खरंय. आठवतेय ना शिवाजी महाराजांच्या काळातली हिरकणीची हो कथा? हो हो, खरंच. हिरकणी रायगडावर रोज दूध घेऊन जाणारी गवळण होती. त्या दिवशी कोजागिरीसाठी आणलेलं जास्तीचं दूध वाटता वाटता संध्याकाळी गडाचे दरवाजे बंद झाल्याचे तिला कळलेच नाही. भुकेनं व्याकुळ झालेला आपला तान्हा डोळ्यापुढे येताच तिच्यामधली आई कासावीस झाली आणि अंधार पडल्यावर आजपर्यंत कुणीही उतरले नाही अशा अवघड कडेकपारीतून गड उतरून ती आपल्या बाळापर्यंत पोचली. हो. खरंय. अशीच एका परदेशातल्या हिरकणीची गोष्ट मी तुम्हाला सांगते. हो हो, सांग. अँडेसमध्ये 2 जमाती होत्या. एक पर्वत पायथ्याशी राहायची तर दुसरी उंच पर्वतराजींमध्ये. या 2 जमातींमध्ये युद्ध झडायची. असंच एके दिवशी उंच भागातल्या लोकांनी पायथ्याशी राहणाऱ्या लोकांवर हल्ला करून लुटालूट केली आणि परत जाताना तिथल्या एका कुटुंबातल्या छोट्या बाळाचं अपहरण करून त्यालाही सोबत नेलं. पायथ्याशी राहणाऱ्या लोकांना पर्वतावर कसं चढायचं हे माहिती नव्हतं. त्यांना माथ्यावरच्या लोकांच्या वाटाही माहीत नव्हत्या. या लोकांचा माग कसा घ्यायचा, त्या उंच खड्या प्रदेशात त्यांना कुठे शोधायचं काहीच कळत नव्हतं. तरीसुद्धा त्यांनी त्यांच्या सर्वोत्तम युद्धनिपुण माणसांची फौज त्या बाळाला परत आणण्याच्या कामी लावली. या फौजेने पर्वतावर चढण्याचे निरनिराळे मार्ग अवलंबून पाहिले. निरनिराळ्या वाटा शोधून बघितल्या. पण अनेक दिवस प्रयत्न करूनही ते काहीच अंतराची उंची सर करू शकले. अखेर त्यांनी हताश निराश होऊन माघारी परतायचं ठरवलं. ते परत यायला निघण्यासाठी बांधाबांध करत असतानाच त्यांना त्या बाळाची आई त्यांच्याच दिशेने येताना दिसली. त्या सर्वांच्या लक्षात आलं की जो पर्वत पार करणं त्यांना जमलं नव्हतं तोच पर्वत ती उतरून येत होती. तितक्यात त्यांची नजर बाळाकडे गेली. तिने पाठीवर ते बाळ बांधलं होतं. हे कसं शक्य झालं? मग एकाने धीर करून तिला विचारलं,
आम्ही सर्वात बलवान कुशाल माणसं असून आम्हाला हा पर्वत चढून जाणं जमलं नाही, ते तू कसं काय करून दाखवलंस? त्यावरती हिरकणी खांदे उडवत म्हणाली, कारण हे मूल तुमचं नव्हतं. हे नातंच असं आहे की कोणत्याही कठीण प्रसंगी अगदी अद्भुत बळ देतं. हं, आपल्याला कसं वागावं ते शिकवतं. हं, म्हणूनच आई हा आपला पहिला गुरु. खरंय. जसजसं आपलं वय वाढू लागतं तसतशी आपली बाहेरच्या जगाशी ओळख होऊ लागते. नवनवीन नाती समजू लागतात. आई अलगदपणे आपल्याला आपल्या गुरुच्या हाती सोपवते. गुरु शिष्याचं नातं हेही अजबच असतं नाही? खरंच ग, हे असं गुरु शिष्यांचं नातं सांगणारी एक गोष्ट मी तुम्हाला सांगते हा. हो ग, जरूर, सांग जरूर. सांग. खरा शिष्य आरुणी. हं. धौम्य ऋषी त्यांच्या काही शिष्यांबरोबर आश्रमाच्या अंगणात झाडाखाली बसले होते. ते शांतपणे म्हणाले, कुमारांनो, आता आश्रमातील तुमचे काहीच दिवस उरले आहेत. मी तुम्हाला सर्व ज्ञान दिलं आहे. आपलं आचरण नेहमी चांगलं ठेवा. कर्तव्य मनापासून करा. तुम्हाला नक्की यश मिळेल. एक कुमार म्हणाला, भगवंत, आपण आम्हाला पित्याप्रमाणे सांभाळलं, मातेप्रमाणे ममता दिलीत, सर्वांनाच सारखी वागणूक दिलीत, पण तरी तुम्हाला आरुणी सर्वात प्रिय का वाटतो? धौम्य ऋषी गालातल्या गालात हसले. त्यांनी उजव्या बाजूच्या शिष्यात बसलेल्या आरुणीकडे एक नजर टाकली. तो शांतपणे खाली मान घालून बसला होता. ऋषी म्हणाले, कुमारांनो, या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला थोड्याच दिवसात देईन. त्यानंतर काही दिवस लोटले. धौम्य ऋषी एका झाडाखाली डोळे मिटून बसले असता त्यांच्या अंगावर पावसाचे टपोरे थेंब पडले. त्यांनी डोळे उघडून आकाशाकडे पाहिले. काळ्या ढगांनी गर्दी केली होती. त्यांनी कुमारांना हाका मारताच सगळे जमा झाले. ते म्हणाले, कुमारांनो, मोठा पाऊस पडण्याची चिन्ह आहेत. तसं झालं तर रानातील नाली फुटतील, शेतांचे बांधही वाहून जातील, पिकं वाहून जातील आणि मोठे नुकसान होईल. तुम्ही जा आणि तसे होऊ नये म्हणून काही उपाय करा. होय भगवन, शिष्य म्हणाले आणि आपल्या कामाला निघून गेले. ऋषी त्या जाणाऱ्या शिष्यांकडे पाहून हसले, जणू त्यांना त्यांची परीक्षाच पाहिजे होती. शिष्य आपली कामे आटपून परत आले. त्यावेळी ते सर्वजण भिजून आले होते. त्यांनी आपले कपडे बदलले आणि सर्व भोजनासाठी बसले. बाहेर जोरात पाऊस कोसळतच होता. आरुणीची जागा मात्र रिकामी होती. तिकडे बघत ऋषी म्हणाले, आरुणी इतक्यात येईलच. तुम्ही भोजन करा, मी त्याच्यासाठी थांबतो. खूप वेळ झाला तरी आरुणी आलाच नाही, म्हणून त्याला शोधायला जायची परवानगी मागायला काही कुमार ऋषींकडे गेले. पण ऋषी म्हणाले, काळजी करू नका, तो सुखरूप असेल. सारे चिंतित होऊन बसले होते. रात्र सरता सरेना. अखेर एकदाची पहाट झाली. पाऊस वारा थांबला. पूर्वेकडून सूर्य डोकावू लागला. धौम्य ऋषी आरुणीच्या शोधासाठी बाहेर पडले. शेताकडे त्यांनी दूरवर नजर टाकली. काही शेते पाण्याने भरली होती, काही शेतांचे बांध वाहून गेले होते, पिकांचे खूप नुकसान झाले होते. आरुणी, गुरुजी हाका मारत होते, पण काही प्रतिसाद मिळत नव्हता. ते पुढे पुढे जात होते. आरुणी, आरुणी. आज्ञा भगवंत. अचानक आरुणीचा दबलेला आवाज आला, पण तो मात्र कुठेच दिसेना. कुठे आहेस तू? गुरुजींनी पुन्हा विचारले. मी इथे आहे भगवंत, आरुणी म्हणाला. सर्वांनी त्या दिशेला पाहिले. एक हात त्यांना पाण्याबाहेर आलेला दिसला. धौम्य ऋषी पुढे गेले. त्यांनी त्याला हाताला धरून उठवले. भगवंत, अनेक वेळा प्रयत्न करून सुद्धा जोरदार पावसामुळे बांध टिकेना, म्हणून शेवटी मीच शरीराचा बांध घालून पाणी अडवून धरलं, तो म्हणाला. होय आरुणी, तू तुझं कर्तव्य निष्ठेनं केलंस. तू माझ्या परीक्षेला उतरलास. तुझी कर्तव्यनिष्ठा आणि गुरुनिष्ठा पाहून मी प्रसन्न झालो आहे. ज्या कुमारानं गुरुजींना आरुणीबद्दल प्रश्न विचारला होता, तो म्हणाला, भगवंत, आरुणी तुम्हाला प्रिय का हे आम्हाला आज समजलं. धौम्य ऋषी सौम्य हसले आणि त्यांनी सर्व कुमारांना जवळ घेतले. कसं बाकीच्या शिष्यांनी सहज मानलं की आरुणी इतका चांगला आणि वेगळा आहे, म्हणूनच तो गुरूंचा लाडका आहे. हो ना. या त्याच्या वेगळेपणामुळेच तो त्या गुरूंचा लाडका शिष्य बनला. काही सामान्य मुलांमध्येही वेगळेपण आहे आणि एक चमक आहे, हे आपल्याला दिसलं पाहिजे ग, किंवा आपण तशी दृष्टी ठेवली पाहिजे. खरंय. आणि हे वेगळेपण शोधून ते जपलंही पाहिजे. खरंच ग,
एकाच आईच्या पोटी जन्मलेली मुलं स्वभावाने किती वेगवेगळी असू शकतात नाही. अगदी खरं आहे. भावंड नेहमी एकमेकांशी भांडतातच असं नाही हं मात्र. या गोष्टीतला भाऊ त्याच्या लहान भावाची नुसतीच थट्टामस्करी करणारा नाही, तर त्याची जपणूक करणारा सुद्धा आहे. ऐका ही अजून एक चिकन सूप फॉर द सोल मधली गोष्ट. हो हो. भाई होतो ऐसा. माझा मित्र पॉल याला भावाने नाताळची भेट म्हणून एक मोटार दिली. नाताळच्या आदल्या दिवशी ऑफिसमधून संध्याकाळी पॉल बाहेर आला. रस्त्यावरच एक मुलगा त्या चकाकणाऱ्या नव्या मोटारीकडे कौतुकाने बघत उभा होता. तुमची मोटार आहे का ही? त्यांनी पॉलला विचारलं. पॉल उत्तरला, हो, माझ्या भावाने मला नाताळची भेट म्हणून दिली आहे. आश्चर्यचकित झालेला तो मुलगा जवळजवळ किंचाळलाच. काय म्हणताय काय? तुमच्या भावाने तुम्हाला चक्क भेट म्हणून दिली आहे? म्हणजे तुम्हाला एक दमडी देखील खर्च नाही करावी लागली? देवा, मला पण जर. आणि तो मुलगा अडखळला. पॉलला कल्पना आली की काय इच्छा निर्माण झाली असेल त्या मुलाच्या मनात. आपल्याला पण असा भाऊ असता तर काय मज्जा आली असती असंच नक्की त्याला वाटलं असणार. परंतु त्या मुलाच्या तोंडचे पुढचे शब्द ऐकून पॉल अवाकच झाला. ना, मला असं वाटतं की मी पण तुमच्या भावासारखा झालो तर किती छान होईल, तो म्हणाला. पॉलने त्याला गाडीत बसून चक्कर मारायची का असं विचारल्यावर तो खुश होऊन म्हणाला, हो हो, येतो की. ते थोडे पुढे गेल्यावर तो मुलगा पॉलला म्हणाला, सर, माझ्या घरासमोरून गाडी न्याल का तुम्ही प्लीज? पॉलला हसू आलं. आपल्या शेजार पाजारच्या सर्वांनी आपण किती छान गाडीत बसून घरी आलो हे बघावं असंच ह्या मुलाला वाटलं असावं असा पॉलने विचार केला. पण परत एकदा पॉलचा अंदाज चुकलाच. ते पुढचं घर दिसतंय ना, जिथे समोर 2 पायऱ्या आहेत, तिथे थांबवता का गाडी? मुलाने विचारले. उतरून तो धावतच पायऱ्या चढून आत गेला व हळूहळू आपल्या छोट्याशा पांगळ्या भावाला कडेवर घेऊन बाहेर आला. पायरीवर त्याला हळूच बसवून त्याने त्याला जवळ घेतले आणि गाडीकडे बोट दाखवले. बघ बघ, हीच ती गाडी. मी तुला आतमध्ये सांगितलं ना, तीच. एक दिवस मी देखील तुला अशीच गाडी भेट म्हणून देईन. मग त्यात बसून तू नाताळची रोषणाई, छान छान दुकानं सर्व बघू शकशील. आत्तापर्यंत तू फक्त माझ्या तोंडून त्याचं वर्णन ऐकलं आहेस ना. पॉल गाडीतून खाली उतरला. त्याने त्या निर्बल बालकाला उचलून गाडीत पुढच्या सीटवर ठेवलं. पलीकडे त्याचा भाऊ बसला व मग ते तिघं अविस्मरणीय अशी सैर करायला निघाले. त्या नाताळच्या संध्याकाळी पॉलला कळलं की सुख वाटण्यात केवढा आनंद मिळतो. खरंय. खरंच. जी रक्ताची नाती असतात ती तर घट्ट असतातच, त्याचबरोबर मनाने जोडलेली नाती ही तितकीच घट्ट असतात ना खरंय ग. खरंय. त्यातलंच एक मैत्रीचं नातं. हो ग, आपणच बघ ना, असं वाटतं तरी का की आपलं रक्ताचं नातं नाही? हो ना. आणि कुठल्याही नात्यात हा मैत्रीचा धागा गुंफला ना तर ते नातं अधिक खुलतं. खरंय. अगं, माझीच कविता आहे ना मैत्रीवर, ए हो, ती हो, हो. ऐकवते ए हो, तुम्हाला. ऐका. चालेल, चालेल. हो हो. मैत्री. मैत्रीत हवी पारदर्शकता, विश्वास, प्रेम, जिव्हाळा, मन मोकळा, सहज संवाद आणि परस्परांचा लळा. दुसऱ्यांचे विचार वेगळे असतील तर त्याबद्दल आदर हवा. समान आवडीनिवडीचा धागा मात्र कुठेतरी गुंफलेला हवा. हेवा दावा मत्सर नको, सुखदुःखात हवी पक्की साथ. एकमेकींना आधार द्यायला सदैव पुढे असावा हात. रोज संवाद शक्य नसतो, मन मात्र जोडलेली हवी. एकमेकींना भेटण्याची कुठेतरी ओढ हवी. वरवर मैत्री खूप जणींशी असते, तिथे मोजून मापून वागणं असतं. खऱ्या निर्मळ मैत्रीत मात्र अंतरंग मोकळं होतं. जिवलग सखीचं मैत्र म्हणजे आयुष्यभराचं लेणं. सगळ्यांच्याच भाग्यात नसतं, हे तर ईश्वरी देणं. माझी जिवलग सखी तू नेहमी आनंदी राहा. माझ्या पण आयुष्यात सौख्य फुलवीत राहा, सौख्य फुलवीत राहा. वा, सुंदर. मस्त. किती सुख असतं अशा मैत्रीत, अशा नात्यात. कोणत्याही नात्यात सौख्य मिळवायचं असेल तर अहंकार दूर ठेवायला हवा. अगदी बरोबर. आणि सत्ता आली ना की अहंकार येतोच. पण जर आपण प्रत्येक नात्यामधलं मैत्र जपलं तर अहंकाराला दूर ठेवून वेगळा असा दृष्टिकोन आपलासा करू शकतो. खरंच. ह्याच्यावरनं मला एक जॅपनीज कथा आठवली, अरे ती वा. सांगते हा. सांग हो ना. हो. ओले हात. एकदा जपानच्या बादशहाने आपल्या सभागृहात आपल्या राज्यातील सर्व लहान मोठ्या अधिकाऱ्यांची सभा घेतली.
सभेला उद्देशून तो म्हणाला, मी लोकांच्या कल्याणासाठी आपल्या राज्यातील नगरांप्रमाणेच खेडोपाड्यांसाठीही वर्षानुवर्ष एवढा पैसा खर्च करीत असताना राज्याचा कायापालट का होत नाही? बघावं तर प्रजा त्याच दारिद्र्यात, त्याच अज्ञानात आणि त्याच रोगराईत खितपत पडलीय. असं का व्हावं? बादशहाच्या या प्रश्नाला उत्तर द्यायला कुणीच अधिकारी उभा राहीना. अखेर स्पष्ट वक्तेपणा आणि निस्पृहता या गुणांविषयी प्रसिद्ध असलेला विंगचॅंग या अधिकाऱ्याकडे बादशहानं आपली प्रश्नार्थक नजर वळवली. तेव्हा विंगचॅंग यांनी प्रथम सेवकाकरवी बर्फाचा एक नारळा एवढा मोठा गोळा मागवून घेतला आणि तो बादशहाच्या हाती देऊन त्यांना म्हणाला, महाराज, हा बर्फाचा गोळा केवढा मोठा आहे पाहिलत ना? आता मी एक सामान्य खेडूत म्हणून या सभागृहाच्या आपल्या विरुद्ध बाजूच्या अगदी टोकाला जाऊन उभा राहतो. आपण हा बर्फाचा गोळा पुढल्या रांगेतल्या अधिकाऱ्याकडून मागल्या रांगेतल्या अधिकाऱ्याकडे, त्याच्याकडून त्याच्या मागल्या रांगेतल्या अधिकाऱ्याकडे, याप्रमाणे एकदम मागल्या रांगेत उभ्या असलेल्या माझ्याकडे पाठवा. मग मी या प्रश्नाचं उत्तर देतो. बादशहानी त्याप्रमाणे केलं. त्यांनी तो बर्फाचा गोळा पुढल्या रांगेतल्या मंत्र्याच्या हाती दिला. मंत्र्यांनी तो गोळा मागल्या रांगेत बसलेल्या आपल्या वैयक्तिक अधिकाऱ्याच्या हाती दिला. त्यांनी तो मागल्या रांगेतील जिल्हाधिकाऱ्याकडे, त्यांनी त्याच्या मागल्या रांगेतील उपजिल्हाधिकाऱ्याकडे, त्यांनी त्याच्याही मागल्या रांगेतील मामलेदाराकडे, असं होता होता जेव्हा गोळा प्रत्येक रांगेतल्या अधिकाऱ्याचे हात ओले करत करत सर्वात मागल्या रांगेत उभ्या असलेल्या विंगचॅंगच्या हाती गेला, तेव्हा त्याचा आकार सुपारी एवढा होऊन गेला होता. तो सुपारी एवढा खडा हाती येताच तो स्पष्ट वक्तेपणा आणि सचोटी याविषयी प्रसिद्ध असलेला विंगचॅंग बादशहाकडे धावत गेला आणि तो खडा दाखवून त्यांना म्हणाला, महाराज, आपण मंत्र्यांच्या हाती देताना हा बर्फाचा गोळा केवढा मोठा होता आणि माझ्या हाती पडताना तो किती लहान झाला हे प्रत्यक्ष पाहिलंतच ना? तशीच गत आपल्या सर्व कल्याणकारी योजनांची झाली आहे. राज्याच्या प्रत्येक विभागातील लोककल्याणकारी योजनांसाठी आपण मोठमोठ्या रकमा मंजूर करता आणि इथून पाठवूनही देता. पण ती रक्कम त्या भागात पोचती होईपर्यंत प्रत्येक अधिकारी आपले हात ओले करून घेतो आणि प्रत्यक्षात मात्र राज्याच्या त्या विभागाच्या विकासासाठी नाममात्र रक्कम खर्च केली जात असल्याने त्या विभागाचा विकास तसाच मागे राहतो. मग राज्याचा कायापालट व्हावा कसा आणि गरीब माणूस तरी सुखी व्हावा कसा? कोणत्याही राज्याचा कायापालट होण्यासाठी जसा प्रजेचा राजावर विश्वास हवा, तसाच राजाचाही आपल्या प्रजेवर तेवढाच विश्वास हवा. तो तेव्हाच राहील जेव्हा राजाचं वर्तन प्रजेसाठी आदर्श असेल. राजा जर कुठे चुकत असेल तर सामान्य नागरिकही त्याची चूक त्याला दाखवू शकेल. खरं आहे. परवाच मी संपूर्ण चातुर्मास पुस्तकातली एक गोष्ट वाचली. हां. ती इथे मला सांगावीशी वाटते. हो, सांग. गोष्टीचं नाव आहे श्रद्धा. एकदा एका राजाच्या मनात आले, आपल्या राज्यातील शंकराच्या मंदिराचा गाभारा म्हणजे मूर्तीजवळील जागा दुधाने पूर्ण भरून टाकावी, म्हणजे देव प्रसन्न होईल. लगेच राज्यात दवंडी पेटवली गेली. ऐका हो ऐका, उद्या सकाळी सर्व लोकांनी आपापल्या गाई म्हशींचे सर्वच्या सर्व दूध शंकराच्या मंदिरात आणावे व अभिषेक करावा हो. सकाळ झाली. सर्व गावकरी एक एक करून आपल्याकडील सर्व दूध आणून मंदिरात देऊ लागले. एक थेंबही दूध इतर कुठेही वापरण्यात आले नाही. दुपारपर्यंत सर्व गावकरी येऊन गेले तरी गाभारा काही पूर्ण भरला नाही. चिंतित मुद्रेने राजा मंदिरासमोर विचार करत उभा होता. तेवढ्यात एक म्हातारी आजीबाई हातात छोटी वाटीभर दूध घेऊन आली आणि ते तिने गाभाऱ्यात ओतले. काय आश्चर्य, गाभारा भरून गेला. राजाने कुतूहलाने विचारले, आजी, तुम्ही काय जादू केलीत? आजीबाई म्हणाल्या, काही नाही रे राजा, मी सकाळी उठले, धारा काढल्या, वासरांना दूध पिऊ दिले, नातवंडांना दूध दिले, माझा नवरा आजारी अशक्त आहे त्याला दूध दिले, एका गरीब भिकाऱ्याला रोजच्या प्रमाणे पेलाभर दूध दिले आणि मग हे उरलेले वाटीभर दूध आणले देवाच्या दारी. बाळा, आपण माणुसकीने वागलो ना कीच देव प्रसन्न होतो बरं.
अशी ही गोष्ट. तर ही गोष्ट वाचल्यानंतर मला ना 4 ओळी सुचल्यात, त्या मी जरा ऐकवते. हो हां. हो जरूर. श्रद्धा ठेवावी देव नावाच्या शक्तीवर, श्रद्धा ठेवावी देव नावाच्या शक्तीवर, अंधश्रद्धेवर मात करावी, भर द्यावा भक्तीवर. माणूस म्हणून जगावे ठेवून देवावर विश्वास, माणूस म्हणून जगावे ठेवून देवावर विश्वास, तेच त्याला आवडते आणि तो यश देतो हमखास. अरे वा वा वा. देवावरचा विश्वास हा यश देतोच, हम्म. पण त्याचबरोबर त्याला कष्टांची आणि प्रयत्नांची जोड ही द्यावीच लागते. हो ग, अगदी बरोबर आहे. कोणत्याही गोष्टीची पूर्वतयारी योग्य वेळी केली तर त्या प्रसंगाला किंवा त्या गोष्टीला सामोरं जाताना आपल्याला अगदी सोपं जातं. अगदी बरोबर. आता ही पूर्वतयारी ही गोष्ट ऐका हां. पूर्वतयारी फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आईसलँडच्या उत्तरेत एक शेतकरी राहत होता. त्याला त्याच्या शेतात काम करायला मजूर पाहिजे होता. पण अशा धोकादायक ठिकाणी जिथे नेहमी वादळं होतात, जोरदार हवा सुटते, तिथे कुणी मजूर कामाला तयार व्हायचे नाहीत. शेतकऱ्याला मजुराची अत्यंत गरज असल्यामुळे त्यांनी त्याच्या जवळच्या शहरातल्या न्यूजपेपरमध्ये एक शेतमजूर पाहिजे अशी जाहिरात दिली. अनेक जण इंटरव्ह्यूसाठी आले, पण कुठे काम करायचंय हे ऐकून त्यांनी सगळ्यांनी नकार दिला. शेवटी एक बारीक आणि अशक्त वाटणारी व्यक्ती शेतकऱ्याकडे आली. शेतकऱ्यांनी त्याला न्याहाळत विचारलं, तू आमच्याकडच्या परिस्थितीत काम करू शकतोस? त्यावर तो म्हणाला, हो करीन, पण वादळ वारा सुटला की मी झोपतो. चालेल का तुम्हाला? शेतकऱ्याला त्याचं उत्तर थोडंसं उद्धट आणि चमत्कारी काही वाटलं, पण नाईलाजाने त्यांनी त्या मजुराला कामावर ठेवलं. मजूर मेहनती निघाला. तो दिवसभर शेतात काम करत असे. शेतकरी त्याच्या कामावर खुशही होता. काही दिवसांनी एक दिवस अचानक जोरदार वारा सुटला. ढग भरून आले. वादळाची चाहूल लागली. हे बघून शेतकरी शेतातल्या मजुराच्या झोपडीत गेला. झोपलेल्या मजुराला उठवत तो म्हणाला, अरे उठ, लवकर उठ, भयानक वारा सुटलाय, कधीही वादळ येईल. त्याआधी शेतातलं काढून ठेवलेलं पीक बांधून झाकून ठेव. आणि मजूर शांतपणे वळला आणि म्हणाला, मालक, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की वादळ वारा सुटला की मी झोपतो. हे ऐकून शेतकरी खूप रागावला. वादळात शेतीचं प्रचंड नुकसान होईल, सगळी मेहनत वाया जाईल आणि त्याचं ह्याला काहीच नाही. अशा मजुराला ताबडतोब हाकलून दिलं पाहिजे. पण वेळ कमी होता म्हणून शेतकरी स्वतःच पीक झाकण्यासाठी गेला. तिथे जाताच त्यांनी पाहिलं, पीक व्यवस्थित झाकून ठेवलेलं होतं. शेताचं मेन गेट दोरखंडानी कसून बांधलं होतं. कोंबड्यांना झाकून ठेवलं होतं. बारीक सारीक बाकीची कामंही व्यवस्थित आटपली होती. त्यामुळे नुकसान होण्याचा प्रश्नच नव्हता. आता शेतकरीही समजला की मजूर वादळ वारा आला की मी झोपतो असं का म्हणाला ते. मग तोही काळजी न करता झोपून गेला. याचं तात्पर्य असं, जीवनात सुद्धा अनेक संकटं येतात, पण गरज आहे ती पूर्वतयारीची. बरोबर. पूर्वतयारी असेल ना तर आपण निश्चिंत मनाने झोपू शकतो, आहे की नाही? अगदी खरंय. आपण आपल्या मुलांनाही हेच तर सांगत हो असतो. गं, मग काय? खरंच आहे. त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे हीच तर साऱ्या आईबाबांची इच्छा असते. हो ना. आणि कळत नकळत आपली मुलं ह्यातूनच शिकतात आणि त्यातनंच घडतात. हो 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 गं, हो. ह्यातूनच ना मला मी लिहिलेली एक कथा आठवतेय. सांगू का ग? हे सांग सांग ना. ना, सांग सांग. गोष्टीला मी नाव दिलंय मदत चिमुकल्या हातांची. दुपारचे 3 वाजले होते. ऊन तळपत होते. रेल्वेचा तो पत्र्याचा डबा प्रचंड तापला होता. छोटीशी नीतू मऊ मऊ फ्रॉक घालून लाल रिबिनीत बांधलेले कुरळे केस जे वाऱ्याबरोबर उडत होते सावरत खिडकीतून बाहेर पाहत होती. आईबाबांबरोबरचा हा प्रवास तिला फार आवडला होता. त्यात तिच्या हातातली लिमलेटची गोळी जी तिच्या मावशीने ट्रेनमध्ये चढताना तिच्या हातात ठेवली होती. तिला बघून ती गालातल्या गालात हसत होती व ती केव्हा खावी ह्याचा विचार करत होती. समोरच्याच बाकावर एक मध्यम वयीन बाई बसली होती. तिच्या हातात मिठाईचा पुडा होता जो ती आपल्या नवविवाहित मुलीच्या सासरी घेऊन जात होती. मोठ्या आनंदाने तिने तो पुडा घट्ट पकडला होता. तिच्या बाजूलाच एक आजी आजोबा शांतपणे बसले होते. गाडी जोरात चालली होती. खिडकीतून येणारा वारा अंगावर घेत नीतू बसली होती.
एवढ्यात आजींना कसे तरी वाटू लागले. अंग थरथरत होते आणि त्या घामाघूम झाल्या होत्या. आजोबा घाबरून गेले व एकाएकी त्यांच्या लक्षात आले की आजींच्या अंगातली साखर कमी झाली असावी. ते घाबरून ओरडतच सुटले, कोणाकडे काही गोड आहे का? तिला लवकर द्या हो, नाहीतर माझी बायको बेशुद्ध होईल. अजून स्टेशन यायला 1 तास होता. त्या मध्यमवयीन बाईने पटकन आपल्या मिठाईच्या पुड्यावर पदर झाकला आणि डोळे मिटून झोपून गेली. इकडे आजी खूपच अस्वस्थ झाल्या होत्या. सर्वजण गोड काहीतरी शोधत होते. तेवढ्यात एक छोटासा हात पुढे आला व शब्द आले, आजी, पटकन ही गोळी खा, तुम्हाला लगेच बरं वाटेल. नीतू गोळी घेऊन उभी होती. तिचे आईबाबा डोळ्यात पाणी आणून हळूहळू बरं वाटणाऱ्या आजींकडे आणि नीतूकडे पाहत होते, अत्यंत समाधानाने. या गोष्टीचं तात्पर्य मला असं वाटतं, आपली प्रिय वस्तू गरज असेल तर दुसऱ्याला देणे ह्यालाच दानत म्हणतात आणि हाच माणुसकीचा पहिला धडा असतो. खरंच ग. असा माणुसकीचा झरा फार दुर्मिळ आहे ग, एखाद्याच्याच हृदयात सापडतो. म्हणूनच ती व्यक्ती जगासाठी वंदनीय ठरते. अशाच एका अमेरिकेतल्या आजींची मी गोष्ट तुम्हाला आता सांगते. हो, सांग. गोष्टीचं नाव आहे मुंगी उडाली आकाशी. मिसिसिपीमध्ये एका लहानशा गावात एक 88 वर्षाच्या आजी राहत होत्या. ओसेओला मॅकार्टी हे त्यांचं नाव. दुसऱ्यांचे कपडे धुवून देणे हा त्यांचा परंपरागत व्यवसाय होता. त्यांची आजी, आई, मावशी हाच व्यवसाय करीत असत. घरी अत्यंत गरिबी होती. शिक्षणाचा गंध नव्हता. त्यामुळे मॅकार्टीला शाळा बुडवून आईला मदत करावी लागे. वारंवार शाळा बुडवल्यामुळे शेवटी तिला शाळेतून काढून टाकले. आई आणि मावशीच्या अकाली निधनामुळे मॅकार्टी बिचारी एकटी पडली आणि घरचा व्यवसाय सांभाळून आपला उदरनिर्वाह करू लागली. आपले काम ती मन लावून आणि नीटनेटके करीत असे. जगण्यास आवश्यक तेवढाच खर्च करून ती काटकसरीनं आपलं आयुष्य जगत होती. तिचे वय वाढत होते. कष्ट झेपत नव्हते. पुढे पुढे तर संधिवातामुळे तिला काम करणे अशक्य झाले आणि शेवटी तिने एक निर्णय घेतला. 26 जुलै 1995 रोजी बँकेमधल्या आपल्या खात्यावरचे $1,50,000 तिने मिसिसिपी विद्यापीठाला देणगी म्हणून देऊन टाकले. गरीब घरातल्या उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या मुलांसाठी ही रक्कम वापरावी असे तिने सांगितले. मात्र ती मुले अभ्यासू, देशप्रेमी आणि नेतृत्व गुण असणारी असावी एवढी तिची अट होती. आपल्या देणगीची पाटी लावावी एवढी सुद्धा तिने अपेक्षा धरली नाही. या एका कृतीमुळे तिचे सारे जीवनच बदलून गेले. तिने निस्वार्थीपणे केलेल्या या अनमोल कार्याची बातमी अमेरिकेत सर्वत्र पसरली आणि असंख्य लोकांची मने हेलावली. स्वतःचं एकाकी वृद्धत्व समोर असताना आपली आयुष्यभराची पुंजी दुसऱ्याच्या कल्याणासाठी देणे हे केवढे महान कार्य होते. अमेरिकेच्या अध्यक्षांनी देखील मॅकार्टीची भेट घेतली. तिला कम्युनिटी हिरो ही पदवी दिली. अनेक पुरस्कार दिले. अत्यंत नामांकित अशा हार्वर्ड विद्यापीठाने तिला गौरवून मानवतेची सेवा करणारी अशी पदवी दिली. परिस्थितीमुळे इच्छा असून देखील शिक्षण घेऊ न शकलेल्या मॅकार्टीला डॉक्टरेट ही पदवी मिळाली. तिच्या या निस्वार्थी आणि निरपेक्ष दानामुळे असंख्य लोकांना असं काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली आणि पैशाअभावी शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांचे भविष्य उज्ज्वल झाले. मॅकार्टी आजींचे स्मरण जगभर लोकांच्या मनात नंदादीपासारखे तेवत राहणार आहे की नाही? आई ग, सुंदर गोष्ट आहे ग. काय कमाल आहे आजींची. स्वतःला शिक्षण घेता आलं नाही तरी जमेल ते काम करून त्यांनी त्यांची आयुष्यभर कष्ट करून कमावलेली पुंजी किती सहजपणे दुसऱ्यांच्या शिक्षणासाठी देऊ केली. हो ना. असंच प्रत्येकाने आपल्याकडे काय नाही हा विचार न करता आपल्या जवळ काय आहे आणि त्यातून मी काय उत्तम करू शकीन असा विचार केला तरच आयुष्यात आनंदी आणि सुखी होता येईल. खरंय. एक कविता ऐका. हां. कुवत. सगळ्याच झाडांच्या फळांवर नसते लिहिलेले आपले नाव, सगळ्याच गावांना जाण्या इतकी नसते आपल्या पायांची धाव. आंबट म्हणू नयेत फळे आपल्या नावाची निशाणी नसलेली,
नाकारू नयेत गावे आपल्या पायांनी पालथी न घातलेली. ही एवढीशी कुडी, इवलीशी ओंजळ, त्यात मावणार किती? पण हे गूढ अनाकलनीय मन, त्याला न मर्यादा न मिती. आपापल्या कुवतीप्रमाणेच स्वतःपुरतेच शोधत राहावे उत्तर. आपल्याच अर्ध्यामुर्ध्या पाकळीतून मिळवावे निदान थेंभर तरी अत्तर, निदान थेंभर तरी अत्तर. खरंच ग, किती सुंदर कविता आहे ही. हो ना, छान आहे. वृंदा लिमयांची आहे ना. हो हो. आपल्या मनातले भाव हे कवी आणि लेखक मोजक्या शब्दात किती सहजतेने आणि छान मांडून जातात, नाही? खरं खरंय. खरं म्हणजे प्रत्येक माणसात एक कलाकार दडलेला असतो आणि त्याचा त्यानेच तो शोधायचा असतो. अगदी हो, बरोबर. खरंय. पुलंनी म्हणलंच आहे, नाही का? आयुष्यात मला भावलेलं एक गूस मी तुम्हाला सांगतो. आयुष्यात मला भावलेलं एक गूज मी तुम्हाला सांगतो. उपजीविकेसाठी आवश्यक असणाऱ्या विषयाचं शिक्षण जरूर घ्या. पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा. पण तेवढ्यावरच थांबू नका. साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी जमलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाईल. किती खरं सांगून गेलेत ग पुलं. किती जगतो त्यापेक्षा कसं जगतो ह्यालाच खरं महत्व आहे, नाही? हो हो. कलेतून प्रेरणा मिळते आणि त्या प्रेरणेतूनच आयुष्य मौल्यवान बनते.